जनता पार्टी आणि आमच्या तुतारीची जी युती आहे आमच्या ताब्यामध्ये नगरपालिका आल्याच्या नंतर वारंवार कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने काही विरोधी पक्षाच्या लोकांनी भयकवण्याचं काम केलं। वास्तविक पाहता नोव्हेंबर डिसेंबर ते जुलैपर्यंत 8 तारखेपर्यंत आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर कर्मचाऱ्यांचा एकही रुपयाचा पगार थकीत नाही। परंतु असं चित्र निर्माण केलं गेलं की भारतीय जनता पार्टी आणि आमच्या या आघाडीच्या माध्यमातून नगरपालिका आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर कर्मचाऱ्यांचे पगार नाही आणि म्हणून कर्मचारी संपावर जात आहेत। वारंवार कर्मचाऱ्यांना संप करावा लागतोय किंवा खूप आंदोलन करावं लागतंय। अशी परिस्थिती भासवण्याचा काही केविलवाणा प्रयत्न काही अल्पबुद्धीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केला। तर मला सर्व शहरवासियांना या ठिकाणी आवाहन करायचं आहे, माहिती द्यायची आहे की परतूर शहरामध्ये आमच्या ताब्यात नगरपालिका आल्याच्या नंतर एकही रुपयाचा थकीत पगार या कर्मचाऱ्यांचा राहिलेला नसून जो काही थकीत विषय आहे हा प्रशासकीय कालखंडामधला 12 महिन्याचा आणि त्यापूर्वीचा 6 महिन्याचा असा 18 महिन्याचे पगार हे जुन्या काळामध्ये या बिचारा गोरगरीब काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मिळालेलं नाही आणि त्याच्या न्याय हक्कासाठी मी स्वतः पालकमंत्री पंकजाताईंकडे पाठपुरावा करतोय। मी स्वतः त्या ठिकाणी राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावा करतोय। याही पलीकडे मार्ग काढून काही नगरपालिका फंडातून किंवा 15% आतापर्यंत आम्ही 3-4 पगार देखील त्यांच्या काढल्यात। आम्ही यांच्यासोबत सहानुभूती आहे का निश्चित आहे। हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी या ठिकाणी घाणीचं साम्राज्य होऊ नये याच्यासाठी मरमर करणारे हे कर्मचारी आहेत। परंतु काही लोकांनी स्वतःचा राजकीय अजेंडा तयार करण्यासाठी, रील बनवण्यासाठी, काही फोटो व्हिडिओ करण्यासाठी, पेपरला नाव येण्यासाठी यांनी धोतांडपणा बंद करावा। माझ्या कार्यकाळामध्ये आमच्या कार्यकाळामध्ये एकही रुपयाचं थकीत बाकी नसून प्रशासकीय कामकाजामध्ये जे काही जुने पेमेंट राहिलेलं आहे त्याच्यासाठी हे भांडण आहे आणि त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही सक्षम आहोत। आणि जर यांना इतकाच पुळका विरोधी पक्षाच्या लोकांना येत असेल तर यांच्यासाठी यांच्या बिचारा पोटावर न मारता स्वतःची राजकीय कला कौशल्य वापरावं आणि यांचा जो निधी आहे तो त्यांनी आणून द्यावा। मी त्यांचं स्वागत करेल चौकामध्ये 10,000 परतूर शहरवासियांदेखत उघड सांगतो की मी यांचं स्वागत करेल। जे कोणी नेते यांना भडकवण्याचं काम करतात, यांचे माथे फिरवण्याचं काम करतात आणि परतूर शहराच्या स्वच्छतेच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम हे जी मंडळी करते, माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुमच्यात धमक असेल, तुमच्यात कुवत असेल तर तुम्ही स्वतः या कर्मचाऱ्यांचा पगार कशा पद्धतीने करून देता येईल करून द्या। आम्ही आमच्या परीनं त्यांचा जुना थकीत विषय जरी असला तरी माणुसकीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही 100% आमची भूमिका आहे। या कर्मचाऱ्यांचे पैसे आम्ही देणार आहेत, टप्प्याटप्प्याने देणार आहेत। परंतु कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाला नाही। चुकीच्या पद्धतीनं पुढाकार या कर्मचाऱ्यांना पुढे करून जर कोणी आमच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला जसं तसं मुद्द्याला मुद्द्याने आणि मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देण्याची धमक आमच्या सर्व या आघाडीच्या घटकामध्ये आहे। धन्यवाद।